मूकनायकच्या दर्शकांनो, धर्मराज गायकवाडचा आपणास नमस्कार. आज आपण भेटणार आहोत आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पंतू डॉक्टर राजरत्न आंबेडकर यांच्यासोबत एक विशेष मुलाखत आपण शासकीय विश्रामगृह दिग्रस या ठिकाणी घेणार आहोत. त्यांच्या धावत्या दौऱ्यामध्ये दिग्रस या ठिकाणी त्यांनी आपल्या समाज बांधवांसाठी सोबत चर्चा केली आणि त्यांचं एक आर्थिक विषयावर मिशन चालू आहे. त्या संदर्भात सुद्धा त्यांनी दिग्रसच्या समाज बांधवांना मार्गदर्शन केलं. तर जाणून घेऊयात नेमकं या मिशनचा उद्देश आणि नेमका भविष्यात याची काय योजना आहे आपल्याकडून जाणून घेऊयात. आपल्यासोबत आहेत डॉक्टर राजरत्नजी आंबेडकर. मूक नाईक न्यूज चॅनलच्या सर्व दर्शकांना जय भीम, नमो बुद्धाय. आज मी यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे आणि या ठिकाणी आज कार्यक्रम आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही बौद्धांची स्वतंत्र अर्थव्यवस्था देशात उभी करत आहोत. त्याची माहिती इकडच्या पदाधिकाऱ्यांना आम्ही दिली. ती माहिती मी आपल्या सगळ्यांना देऊ इच्छितो आणि यवतमाळच्या किंवा आपण जिथूनही कुठून मला ऐकत असाल, आपण सगळे या बौद्धांच्या स्वतंत्र व्यवस्थेच्या या मुवमेंटमध्ये आपण सगळ्यांनी सामील व्हावं. आम्ही आज ज्या पद्धतीने भारतीय अर्थव्यवस्थेचं चित्र बघत आहोत, खरं तर आता भारतीय अर्थव्यवस्था हा शब्दही मला वाटतं आता बदलला पाहिजे. ही जी अर्थव्यवस्था आज पूर्ण देशात काम करते आहे, ही केवळ अडाणी अंबानी यांनाच सहकार्य करण्यासाठी काम करते आहे. आणि आपण ज्या पद्धतीने बघतोय की भारत सरकार याचं नाव बदलून आता मोदी सरकार झालेलं आहे, त्याच पद्धतीने इंडियन इकॉनॉमी, भारतीय अर्थव्यवस्था ही आता भारतीय अर्थव्यवस्था राहिली नाही, ही ब्राह्मणी अर्थव्यवस्था झालेली आहे. आणि म्हणून या ब्राह्मणिकल सिस्टमला, या ब्राह्मणी अर्थव्यवस्थेमध्ये आमचाही पैसा या ब्राह्मणी अर्थव्यवस्थेला आम्ही पुरवतोय आणि आमच्या पैशावर अडाणी अंबानी, नीरव मोदी, चोक्सी हे सारखे जे उद्योजक आहेत ब्राह्मणिकल सिस्टमला सपोर्टिव्ह सिस्टम जे काम करतात, या लोकांचे घरं, या लोकांचे उद्योग व्यवसाय आमच्या पैशावर सुरू आहेत. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रॉब्लेम ऑफ रुपीला मागच्या वर्षी 100 वर्ष पूर्ण झाले. ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे बाबासाहेबांच्या थिसिस मधून निर्माण झाली, जन्म झाला. आज त्या लोकांच्या, त्या समाजाची एकही नॅशनल लेवलला बँक नसावी, स्टेट लेवलला बँक नसावी, ही अत्यंत खेदाची बाब आहे. आणि म्हणून याच्यावर आम्ही काम केलं आणि मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचं लायसन्स मिळवलं आणि आता आम्ही कोऑपरेटिव्ह बँकेच्या दिशेने वाटचाल करत आहोत. आणि डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचं आज 1 कोटी रुपये भाग भांडवल आम्ही जमा करून याचं लायसन्स, परमिशन्स आम्ही प्राप्त केलेले आहेत. आणि आता कोऑपरेटिव्ह बँकेच्या दिशेने आम्ही प्रत्येक घरामध्ये जितकेही बौद्ध आहेत, प्रत्येक गावामध्ये त्या सगळ्यांना शेअर होल्डर भागधारक करून घेण्याचं काम आम्ही करत आहोत. 2,500 रुपयाचा एक भाग आहे, 110 रुपये सरकारची जी फी आहे, असं 2,610 रुपयाचा एक शेअर, एक भाग प्रत्येक बौद्धाला देऊन आम्ही बौद्धांची स्वतंत्र कोऑपरेटिव्ह बँक आता आम्ही उभी करत आहोत. जेणेकरून आमचा जो पैसा या सगळ्या SBI म्हणा किंवा HDFC म्हणा, ऍक्सिस म्हणा, जितकेही बँक तुमच्या डोळ्यासमोर येतात, हे सगळे ब्राह्मणिकल सिस्टमला सपोर्टिव्ह काम करणाऱ्या या बँक्स आहेत. या बँकेत पडलेला आमचा सगळा पैसा आम्ही विड्रॉ करून बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने सुरू झालेली ही जी बँक आहे, बौद्धांची भारतातली स्वतंत्र आणि पहिली बँक आहे, याच्यामध्ये आम्ही तो वळवू आणि आमच्या पैशातनं आमचे उद्योजक, आमचे विद्यार्थी IAS, IPS, डॉक्टर, इंजिनियर घडतील असे एज्युकेशन लोन्स, एंटरप्रिनरशिप लोन्स, हाऊसिंग लोन, बिझनेस लोन, शेतीविषयक कर्ज, असे कर्ज आमच्या समाजातल्या मुलांना, समाजातल्या लोकांना देऊन या समाजातला पैसा याच समाजातल्या उद्धारासाठी वापरला जाईल, अशा पद्धतीची ही बँकिंग सिस्टम आम्ही उभी करत आहोत. या बँकेचं रजिस्ट्रेशन नंबर काही दिवसातच येईल. याचा QR कोड मी माझ्या फेसबुक पेजवरनं, राजरत्न आंबेडकर पेजवरनं जाहीर करत असतो, इंस्टाग्रामवरनं जाहीर करत असतो. तर याचे शेअर होल्डर्स व्हा. याचे शेअर होल्डर्स 2,500 रुपये ही काही मोठी रक्कम नाही. मला वाटतं 2 महिन्यात, 3 महिन्यात ही रक्कम तुम्ही प्रवास खर्चावर किंवा इतर काय गोष्टींवर खर्च करत असाल. पण हेच 2,500 रुपये जर आपण बाजूला ठेवले आणि हे देणगी म्हणूनही द्यायचं नाही, तुमच्याच अकाउंटमध्ये हे 2,500 राहतील. पण याचा फायदा हा होईल की प्रत्येक जिल्ह्यात डॉक्टर आंबेडकर बँक ही उभी राहील आणि आमचा पैसा जो इतर बँकेमध्ये पडून आहे
तो तिकडून विड्रॉ होऊन आमच्याच बँकेमध्ये पडून राहील, आमच्याच बँकेमध्ये राहील आणि अशा पद्धतीने आमची स्वतंत्र अर्थव्यवस्था उभी राहील, अशी योजना घेऊन आम्ही काम करत आहोत. आणि याच माध्यमातनं आमची स्वतंत्र शैक्षणिक व्यवस्था उभी राहील. जी 60 एकर जमीन आज आमच्याकडे आहे, त्या 60 एकर जमिनीवर आंतरराष्ट्रीय विश्वविद्यालय तयार करण्याचं काम होत आहे. 700 कोटी रुपयाचा तर नुसता त्याचा बजेट आहे आणि जगातल्या टॉप 100 युनिव्हर्सिटीज पैकी 17 विश्वविद्यालयांसोबत आमचे करार झालेले आहेत आणि त्या विश्वविद्यालयांच्या एक ब्रांचेस आम्ही या भारतामध्ये उभी करणार आहोत. अशी ती शैक्षणिक व्यवस्था आहे. या शैक्षणिक व्यवस्थेला अर्थ पुरवण्याचं कामही ही बँक त्या माध्यमातून करेल. अशा पद्धतीचं एज्युकेशनल मुवमेंट आणि इकॉनॉमिकल मुवमेंट ही आम्ही उभी करत आहोत. निश्चितच आपला जो उपक्रम आहे खूप म्हणजे समाजाच्या अर्थकारणाला नक्कीच पुढे नेईल. परंतु अनेक वेळा आपण पाहिलेलं आहे, अनेक सोसायट्या, पतसंस्था आपल्या अनेक समाज बांधवांनी उभा केल्या, परंतु त्या टिकल्या नाही किंवा त्या बरखास्त झाल्या. आणि नेमका आपल्याकडे अशी कोणती प्रणाली आहे की आपली हे बँक भविष्यात टिकून राहील? मुळात बाकीच्यांचे पण मी ज्यावेळेस अनालिसिस केले, तर जी शेअर होल्डर्स आहेत किंवा जे निर्माते आहेत, प्रमोटर्स आहेत, तीच लोक ही बँक चालवायचा अट्टहास धरतात आणि म्हणून आम्ही तो अट्टहास धरलेला नाही. ही बँक पूर्णपणे जे प्रोफेशनल लोक आहेत, जे बँकिंग सेक्टर मधली लोक आहेत, ती चालवतील. उद्या एखादा नियम डावलून जरी आम्ही कुणाला कर्ज द्यायचा प्रकार केला, या बँकेमध्ये केला, तरी जे MDs आहेत, मॅनेजिंग डायरेक्टर्स आहेत, ते एखाद्या ट्रस्टीला किंवा प्रमोटरलाही ओरडण्याचं कामही करतील. अशी लोक आम्ही या बँकेवर नियुक्ती केलेली आहे. ती माझा घरचा आहे किंवा माझ्या जवळचा आहे असं हे बघणार नाही, कारण या बँकेमध्ये संपूर्ण देशाची लोक याच्यामध्ये सामील आहेत. संपूर्ण देशाची लोक ही भागधारक आहेत आणि म्हणून या बँकेला केवळ 2-4 वर्षाचं नाही तर 500 ते 1000 वर्षाचं आयुष्य लाभेल अशा पद्धतीचं नियोजन पद्धतीने आम्ही ही बँक उभी केलेली आहे. त्यामुळे ज्या बँकेंनी वर्ष 2 वर्षामध्ये ज्या डबघाईला गेल्या किंवा बंद झाल्या, तो अनुभव आम्हाला या बँकेत येणार नाही. निश्चितच आपण समाजाचा विखुरलेला पैसा हा आपल्या समाजाचीच कामे यावं या उद्देशाने आपण इतरत्र असलेला पैसा आपल्या बँकेत जमा करून त्याचा भविष्यात नियोजन करू असं आपण या ठिकाणी म्हटलेलं आहे. मग यानंतर आपण प्रत्येक जिल्ह्यात किंवा तालुक्यात आपल्या शाखा उभारण्याचा का सेंट्रलाइज? नाही, आता सध्या प्रत्येक राज्याची एक हेडक्वार्टर राहील आणि त्यानंतर त्या राज्यामध्ये जितकेही जिल्हा आहेत, जिल्हा पातळीवर आम्ही एक क्रायटेरिया सेट केलेला आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक 4000 शेअर होल्डर्स जर त्या ठिकाणी निर्माण झाले तर 4000च्या मागे एक ब्रांच तिथे त्या जिल्ह्याला दिली जाईल आणि प्रत्येक तालुक्यामध्ये जिथे आपण 500 शेअर होल्डर्स भागधारक जर निर्माण करण्यात यशस्वी झालो तर त्या तालुक्यातला शेअर होल्डर त्याला जिल्ह्यामध्ये यायची गरज नाही, त्याच तालुक्यामध्ये त्याला ती ब्रांच त्या ठिकाणी उपलब्ध होईल. अशा पद्धतीची ही बँक असेल. त्यानंतर याचे डेबिट कार्ड्स असतील, याचे क्रेडिट कार्ड्स असतील, म्हणजे जेणेकरून तुम्ही याचा पैसा, तुम्ही ठेवलेला पैसा कोणत्याही ब्रांच मधनं, मग ती कोणतीही बँक का असेना, कोणत्याही बँकेच्या ATM मधनंही विड्रॉ करू शकता. अशी करार आम्ही सगळ्या नॅशनलाइज बँकेसोबत करणार आहोत, जेणेकरून तो त्याचा पैसा इझिली कुठूनही काढू शकतो आणि कुठूनही डिपॉझिटही करू शकतो. अशा पद्धतीची यंत्रणा आम्ही उभी केलेली आहे. निश्चितच आपल्या या कार्याला यश लाभो. आणि आपण मूक नाईकच्या दर्शकांना नेमकं काय सांगसाल त्याबद्दल एक शेवटी आपण? मी मूक नायकांच्या प्रत्येक सबस्क्रायबरला, दर्शकाला हे सांगू इच्छितो की आज आम्हाला एक स्वतंत्र मीडिया असणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून मूक नाईक सारखा सोशल मीडियाच्या माध्यमातून, युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आमच्या बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचवत असेल तर आमच्या या चॅनलला प्रोत्साहन देणं अत्यंत गरजेचं आहे. जास्तीत जास्त लोकांनी याला सबस्क्राईब करणं, लोकांपर्यंत बातम्या शेअर करणं, मी हीच अपेक्षा धरतो की जितके सबस्क्रायबर आहेत ते सगळे शेअर करतील आणि नवीन लोक याला सबस्क्राईब करतील. धन्यवाद. निश्चितच आपण मूक नाईकशी संवाद साधला त्याबद्दल आपले धन्यवाद. अशाच बातम्या पाहण्यासाठी, जनसामान्यांच्या हितासाठी, अडीअडचणीसाठी पाहत राहा मूक नाईक न्यूज चॅनल. सदैव आपल्या सोबत आहे. धन्यवाद.